एकदम खतरनाकशी गुफेसारखं आहे. राग काही इथून काय खाली निघते ना आपल्याला. हा का? हा चल ट्राय कर. चला तर गाईस बघूया आपण या ठिकाणी. ट्राय करतोय किडे वाडे असतील. असं वाटतंय ना आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आलोय. तामरलेने जाय ना भाऊया. तामरलेने जायचंय कोरचं. होऊ शकतं सांगते भाऊ आपल्याला माहिती सांगता नाही का याच्याबद्दल. झाड आहे. हा कुठे पाण्याचं जवळ तलाव कुठे आहे? एक इथं तलाव आहे. पुढे इथे बघ इथं. 3 तलाव आहे रे. बघ इथं टाके. पाण्याचे टाके. तर हा जो दिसतोय हा रामशेष किल्ल्याचा मॅप आहे. हाय ध्वज आहे मोठा. चला माझ्या वाटेने चला तुम्हाला एक्सप्लोर करतो आम्ही रामशेष किल्ला. तर आपले गाईड अक्षय हे आपल्या सोबत आहे. इथलचे ते प्रॉपर असल्यामुळे आपल्याला गाईड करण्याचा प्रयत्न करतात. वरती जाऊन आमली तर मारणार. बरोबर आहे भाऊ. भाऊ बोलतोय वरती जाऊन आता दम लागणार आहे. तर बघूया काय वाटतं वरती गेल्याच्या नंतर. भाऊ बोलतोय वरती पाणी गिनी काहीच नाही म्हणे. खालून पाणी वगैरे काही असेल ते बॉटल घेऊन जावं लागतं तुम्हाला. सगळं पाणी सुटलं आमचे. तसेच आमचं चांगलं होतं. आम्ही पावसात गेलो होतो. पहिलंच पाणी नाही ना. पावसाचं पाणी तोंडातून पाणी येत होतं. तर एक थेंब पण तोंडात पडत नव्हतं माझं. आतून पाणी येतं ना ते भरलं आम्ही. आणि डोंगरातलं पाणी पिलं. डोंगरातलं पाणी अरे एकदम क्वालिटी लागलं नाही का. सगळ्यात बघू शकता काहीच सौरव या ठिकाणी जमलाय. आणि आता तर खरा रस्ता चालू झालेला आहे. हे बघा पूर्ण दगडामध्ये रस्ता बनवलेला आहे नाही का. सौरवला लागलं दम घेतलं त्यांनी खाली बसून. चल रस्ता बघा आता कसा झालेला आहे. पूर्ण दगडातला रस्ता चालू झालेला आहे. म्हणजे खालपर्यंत आता बाहेर होते. आता इथून पुढे डायरेक्ट नुसतं दगड आहे. काहीच तर आता आहे ना आम्ही खूप जास्त वरती आलेलो आहे. आणि आता दम पण लागायला सुरुवात झाली आहे. आणि घाम पण फुटला आहे नाही का. तर सौरवची हालत बघू शकता तुम्ही कशी झाली आहे. एक बसून येऊ राहिला सारखं त्याला एक चक्कर सारखं होऊ राहिलं नाही का. आणि आता रस्ता पण बघू शकता कसा लागला आहे. पूर्ण डोंगराचा रस्ता आहे. आणि बाजूला पोल बनवले जाण्यासाठी वरती. पूर्ण दगडाचा रस्ता पार केल्याच्या नंतर आता आम्ही थोड्याच अंतरावर मंदिर आहे. तर बघूया. तर भाऊ बोलतोय इथं कुत्रे राहता म्हणे मंदिराच्या इथं. सांभाळून म्हणे थोडंसं मंदिराच्या इथं. तर पूर्ण दगडाचा रस्ता आहे. बघू शकतो मागचा एकदा नजर दाखवतो मला. जाऊ शकतो समोर रामांचं मंदिर आहे. आणि ते छोटा पाण्याचा तलाव आहे. पाणी त्याच्यामध्ये. तर काहीच बघू शकता आता थोड्याच अंतरावर बाकींचं दिलेले मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार म्हणून आहे. होऊ शकता त्याचं बसायला बनवलेलं आहे. वाटरवर काहीतरी प्लॅस्टिकचा वापर टाळा. येळवणी ब्रुज बघू शकता. इथं एक गुफा आहे. इथं तुम्हाला आहे ना या गुफेमध्ये पण जाऊन दाखवतो. म्हणजे पुरातन काळामध्ये आहे ना या गुफेने वरती यायचे लोक. हे पण कोणी असतात ना ते यायचे. खाली जाऊन दाखवतो. हे बघा
पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे नाही का. वाकून जावं लागतं एकदम. तर बघू शकता एवढाच रस्ता आहे म्हणजे. आणि पुढं असं बंद केलेलं आहे. खाली खाली पण म्हणजे काहीतरी आहे. अरे पूर्ण किल्ल्याच्या आतमध्ये काम केलेलं आहे. दगड वगैरे इथं हे बघू शकता. पूर्ण पुरातन काळामधलं आहे. आणि इथून पायऱ्या आहे. येत आहे दोघं जण खाली. इथं कशाला आला तू? खाली काय खाली पण एकदम खतरनाक गुफा आहे नाही का. गेला का तू? नाही रे खाली नाही गेलो मी. खाली जायचं बोलतोय हो. तर खाली एक्सप्लोर करूनच जाऊ. हो बोलतोय की खाली जाऊया म्हणे चला. या गुफेमध्ये. बाई तर बघू शकता इथं खाली पायऱ्या आहे. कुत्र गित्र जर असलं ना नंतर बिबट्या गिबट्या असलं ना आमचे तुम्ही काय वांदे होतं वरती यायचे आणि घरी जायचे अगोदर. ते सौरभ बघा वरती बसलाय तो काय खाली येत नाही. आणि आम्ही दोघं जण इकडे आलोय आतमध्ये घुसलोय. सौरभ आम्हाला घाबरवतोय नाही का बिबट्या गिबट्या असलं म्हणे. हे बघा चाललोय हळूहळू आम्ही पुढं. तर बघूया पूर्ण एक्सप्लोर करून जाऊया. आलोय तर काहीच आम्हाला मध्ये पुन्हा आपण असं बोलू शकते. आमचं काम आहे तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करण्याचं पूर्ण दाखवण्याचं. अरे आपलं भट्टा नेऊन नाही ते एक्सप्लोर करायचं काहीच नाही रे. एक गुफा आहे. अरे इकडं खोल आहे. खतरनाक. कॅमेरा चालू कर. कॅमेरा म्हणतो राईट चालू कर. तर लाईट अरे तू अशी गेलेली आहे ती. तर काहीच तर काहीच नाही वाटतं. आणि जे काही हे बघा जे लपण्यासाठी काही बनवलेलं असेल यांनी हा. अगोदरच्या काळामध्ये जे दुश्मन लोक हमला करत असेल त्यांच्यापासून लपण्यासाठी. त्यांच्या मिसाईल तर कळेल हे. हा हे त्यांची मिसाईल इकडे आहे. इकडे कधी आलाय का? चल. आपण बस एवढंच आहे खाली. वरती अजून चाललोय आम्ही आता वरती. समोर दिलाय हाती दरवाजा आहे. तर या लाईनीने असं सरळ सरळ आल्याच्या नंतरून पुढे तुम्हाला बघायला भेटेल बसतो फोटो काढतो. हाती दरवाजा आहे म्हणून. चला काहीच तुम्हाला हाती दरवाजा दाखवतो. तर हाती सारखं तर वाटत नाही. हातात दरवाजा वाटतोय. ते प्लॉट वगैरे होईल ना. हा ना क्लाउड आताच वाटतंय. चल तिकडे जाऊ वरतून जाऊन तर वरतून जाऊन बघूया गाईज. सौरव चाललाय पुढं. दरवाजाचं नाव आहे हाती दरवाजा. तर गाईज बघू शकता खाली हाती दरवाजाच्या आम्ही वरती आलेलो आहे सध्या. आणि इकडं पायऱ्या आहे आणि खाली अशी एक गुफासारखं आहे. पायऱ्या आहे नाही का समोर. आणि या साईडला गेलो ना असं वाटत नाही का शिवाजी महाराज तलवार बिलवार? असं वाटतं ना आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आलोय. फुल दगड इकडे कोरलेले आपण चाललोय हाती दरवाजा उघडण्यासाठी. तर बघूया खोलतो का नाही हाती दरवाजा. कोणीच नाही ना. काहीच अक्षय भाई बोलतात कोणीच नाही. दरवाजा उघडून टाकत नाही. तर बघूया अक्षय भाई चालले दरवाजा उघडण्यासाठी. लॉक येतो. ए भाई लॉक त्यांनी डायरेक्ट सेल केलेलं आहे. गाईज या ठिकाणी अक्षय भाईने हाती दरवाजा उघडलेला आहे. तर जाऊया आपण. आला रे अचानक दरवाजा लागला गाईज. आणि इकडं पाच गिल आहे तो किडे. एक काम कर इकडे पन्नीमध्ये खात. तर गाईज जाऊया आपण हाती दरवाजा मध्ये. फुल खतरनाक. नाही दरवाजा बंद होतो नाही का. हे बघू शकता कसं आहे. तर गाईज हाती दरवाजाच्या नंतरून मध्ये आल्याच्या नंतरून आता आपण जाणार आहे. एकदम खतरनाकशी गुफेसारखं आहे. राग काही इथून खाली निघते ना आपल्याला. हा का. हा चल ट्राय चला तर Try गाईज नाही. बघूया आपण या ठिकाणी ट्राय करतोय किडे वाडे असतील. जाऊया. तर सौरव बोलतोय की Explore करायचंय. या ठिकाणी जाऊ नका म्हणे की किडे वगैरे असतात. आपला पण मोकळा बिबळा आपला भेटला जो ना, पळता येणार नाही. आपला जो काय बोलते ना गाईड गाईड हा अक्षय आहे तो आपल्याला
सौर्य असं मोबाईल धर. तू खाली जातोय आणि मी पण खाली एक्सप्लोर करणं ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार पूर्ण फुल डिटेल्स मध्ये. टॉर्च वगैरे लावून सौर्य अरे तू नीट घे ना. नीटच घेतोय भाऊ. उलटा घेऊ ना. उलटा बोल नको. मी चाललोय खाली आणि अजून एक खतरनाकशी गुफा आहे. काय तर दिलं? ती तुम्हाला दाखवू का? चल सौरभ इकडे एक मिनिट खाली. ए काम कर ना इकडे एक ना. मोठी का रे गुफा? छोटीशी गाईज रामशेष किल्ल्याच्या आतमध्ये हाती दरवाजा आतमधून आल्याच्या नंतरून आपल्याला एक गुफा बघायला भेटेल. तर आता त्या गुफेमधनं आम्ही खाली जातोय. तर नीट घेऊन घे रे तिकडे. सांभाळून सांभाळून चल. तू खाल्लं चालावं लागतं बघ. तो आणि इथं. गुफेसारखं म्हणजे छोटं खड्ड्यासारखं इथं बनवलेलं आहे. लपायसाठी जागा करेल आहे. लपायसाठी जागा केलेली आहे. आणि हा इथून खुफिया बघायची. हा. दरवाजा. इथून सैनिक बाहेर जाता. बाहेर जायचं एवढं जाण्यासाठी नाही बघायसाठी जागा आहे. इथं एसी सारखी एकदम हवा येते, एकदम गारगार येते अरे direct. ते डायरेक्ट डोंगरातून येते. हा ना. आपण असं एक्सप्लोर करून दाखव. फोन कॅमेरा असं आहे ना. तर guys बघू शकता पुन्हा डोंगराचा व्ह्यू दाखव. खाली महादेवाची पिंड आहे. पुन्हा डोंगराचा व्ह्यू दाखव ना. कसं आहे? आणि हत्ती दरवाजा चढून आम्ही वरती आलोय आणि आता इथं बघू शकता इथे एक बाटी लावलेली आहे. जुन्याचं गाणं भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा आता आपण पार केला आहे. आता आपल्याला जायचं भवानी मंदिर आणि जुन्याचा खाना बघण्यासाठी. हां हां ठिकाणी आपण वरती आलेलो आहे आणि इथं एक गणेश कुंड आहे, म्हणजे तळ्यासारखं छोटंसं तलाव. इथं बघू शकता गणेश कुंडाचं आहे. हे बघा गणेश कुंड. आता पाणी नाही याच्यामध्ये. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बघायला आले तर या ठिकाणी तुम्हाला पाणी बघायला भेटेल. बघू शकता कसं आहे गणेश कुंड. परत एक पाटी लागलेली आहे. भवानी मंदिर समोर गेल्यावर किल्लेदार वाडा, गणेश कुंड, उत्तरी चौक, चोरखिंड. तर बघूया समोर अजून पण छोटे छोटे खड्ड्यासारखं तलावासारखं तुम्हाला बघायला भेटेल. आणि या ठिकाणी बघू शकतो एकदम पाण्यासारखं आहे. ते एकदम घाण झालेलं आहे, हिरवं हिरवं झालं आहे. आणि या साईडला बघायला भेटलं तर एक पाणी. हे बघा आणि इथं पण खाली जाण्याचा मार्ग आहे. अय, होय. नाही उलटा झाला असतं ना तू आता. खड्डी होते ते. हे बघा भाई पडला असतं. वरती डायरेक्ट फक्त एका तलावामध्ये पाणी आहे, बाकी सगळे कोल्ड झालेले आहे. आणि पावसाळ्यामध्ये जर आले ना पूर्ण तलाव तुम्हाला भरलेले दिसतात. तर गाईड आमचा सौरव झालेला आहे आता आणि तो खड्डा बघतोय किती खोल आहे. ओय अरे काय बोलतोय? बेडक गिडक आहे. मोठं आहे ते. हे बघा बेडूक बघा. अजून पण मोठं. कुठे अजून किती खाली खोल किती असेल रे? हे बघ ती आहे ना पाईप चाललाय हळूहळू खाली. पाईप काय डुबणार नाही. तो काय चालला पाहिजे गेला पाहिजे. अरे पण तो डुबणार नाही सावरा. तो मग ते गेला प्लॅस्टिकचा आहे तो. तर आता आपण एकदम खूप जास्त जवळ आलेलो आहे. गणेश कुंड पार केल्याच्या नंतरून आता आपण पोचलो आहे भवानी मंदिराच्या इथे. आणि थोडंच साईडला बघितल्याच्या नंतरून महाराज इथं वरती आल्याच्या नंतरून एक झेंडा लागेल दिसेल. आणि भवानीचं मंदिर आहे बघा, असं भवानीचं मंदिर आहे. चल तर गाईस तुम्हाला आहे ना आतमध्ये जाऊन दाखवतो. बघू शकता आता आपण आलेलो आहे भवानी मंदिराच्या इथे आणि आता आपण जातोय मंदिराच्या आतमध्ये. मंदिरामध्ये पण तुम्हाला दाखवतो. हे बघा बघू शकता आता आलो आपण भवानी मंदिरामध्ये आलो आहे. तुळजाभवानी मातेंचं या ठिकाणी मंदिर आहे. असं काही बांधलेलं आहे
पत्र्याचं मंदिर आहे हे बघा. असं मंदिर आहे काही. काहीच या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि थोडंसं पुढं आल्याच्या नंतरून महाराजांची मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. तर जाऊया मूर्तीकडे आपण. हे बघू शकता महाराजांची मूर्ती आहे. या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीच्या पासून वरती जर आलो ना तर आपल्याला बघायला भेटेल किल्लेदार वाडा. तर होऊ शकता समोर पाठी दिलेली आहे किल्लेदार वाडा म्हणून. अक्षय काय बोलतोय काय माहित. अक्षय म्हणतो त्याच्यामध्ये पाणी आहे. हे बघू शकतो. खोदलेलं आहे. कोणता सौर किल्लेदार वाडा पडलाय का. चालतं काहीच तुम्हाला किल्लेदार वाडा पण दाखवूया. काय काय बोलताय. किल्ल्याचा वाडा खाली पडला यार. असे चांगलं हे बघा एवढं पडल्याचं अगोदर इथं बांधलेलं असेल काहीतरी वाडा गिडा. इथं सगळं पडलंय नाही का. अजून बघूया इकडे काय आहे काय नाही. ते आल्याच्या नंतर नजारा बघण्यासारखाच आहे. पूर्ण किल्ल्याच्या वरती आलो टॉपला आम्ही. आणि बाजूला एक तळ आहे. या ठिकाणी बघू शकता आम्ही आलेलो आहे. खाली आलोय. आमचं चेहरा बघून आमच्या आवाज समजले असेल तुम्हाला. हा आणि आमच्या गाडीची हवा पण कमी आहे थोडीशी. नंबर सेम आहे रे अक्षय माझा. तर काहीच आपल्या ब्लॉगला या ठिकाणी इथंच एंड करतोय आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच वेगवेगळे तुम्हाला ब्लॉग माझ्या चॅनलवर बघायला भेटेल. आणि ब्लॉग जर आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.